एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना आणि उलगुलान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या सामुदायिक आदिवासी विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा भवाडा येथे पार पडले। या सोहळ्यात तब्बल 71 आदिवासी वधूवरांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडलाय। या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नवविवाहित जोडप्यांना नवीन साडी, ड्रेस, मंगळसूत्र, वधूवरांसाठी संसार उपयोगी साहित्य संस्थानांच्या वतीने देण्यात आले। या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे गट, मोहन भाऊ गांगुर्डे तसेच आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देवा वाटाणे यांनी वधूवरांना आशीर्वाद देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। विशेष अतिथी म्हणून शशिकांतजी मोरे, कोर कमिटी सदस्य मीराताई टोळस, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक गोतरणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता कडाळे, निफाड तालुका अध्यक्ष सोपान सताळे, जिल्हा उपसरचिटणीस व पोलीस पाटील युवराज भाऊ लोखंडे, सुरगाणा तालुकाध्यक्ष मोहन भाऊ जाधव, उपतालुकाध्यक्ष वाळू गुंबाडे, जिल्हा संघटक किरण बुचडे, गोपाळराव धूम, माजी जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याच्या आयोजनात सुरगाणा तालुका सरचिटणीस देविदास वारडे, एकनाथ दळवी, केशव वारडे, सदू महाले, जगन महाले, जयराम वारडे, रामदास वारडे, यशवंत धामोडे यांचे मोलाचे योगदान होते। सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे केवळ विवाहच नव्हे तर सामाजिक एकोप्याचा, सहकाराचा आणि आदिवासी समाजाच्या विकासाचा एक प्रेरणादायी अध्याय ठरत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक विजय कानडे, सुरगाणा।